नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जगन हा जानकीला सर्व काही सांगून बाहेर येतो आणि ऐश्वर्याला बाहेर बोलवण्यासाठी कॉल करत असतो. परंतु ऐश्वर्या तेवढ्यात बाहेर येते. तेव्हा जगन तिला आवाज देऊन इकडे आहे असे सांगून त्याच्याजवळ बोलावतो. तेव्हा ऐश्वर्या विचारते की मला एक गोष्ट सांगा की सर्व काही तुम्ही व्यवस्थित जानकीला सांगितले ना? जगन म्हणतो की हो, अगदी जसेच्या तसे तुम्ही जे काही सांगितले होते ते सर्व व्यवस्थित मी त्यांना सांगितले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे, आता तुम्ही जाऊ शकता. म्हणून ती जगनला जाण्यासाठी सांगते. तेव्हा मात्र जगन काही पैसे आपल्या हाताने तिला मागत असतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय, मगाशी जे वजन होते ते कमी झाले होते का? तेव्हा जगन म्हणतो की आता नाही का? तर ऐश्वर्या म्हणते की नाही. तर जगन म्हणतो की नाही तर नाही आणि तेथून निघून जातो. तर ऐश्वर्या विचार करते की हा तर म्हटला की त्याने जानकीला सर्व काही सांगितले, मग जानकी अजूनपर्यंत शांत का असेल? आता मलाच आश्रमात जावं लागेल आणि त्या जानकीला त्या दिशेने ढकलण्यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल, असा ऐश्वर्याचा प्लॅन असतो. त्यानंतर इकडे शर्वरी ही विक्रांत बरोबर फोनवर बोलत असते की अरे विक्रांत, आम्ही सर्वजण इथे हळद सर्व एन्जॉय करतो आणि तू केव्हा येतोस? मी खरंच तुला खूप मिस करते. आणि सारंग मागून येतो आणि शर्वरीचे हे बोलणे ऐकून खुश होतो. तर शर्वरी म्हणते की काय विक्रांत, अजून वेळ लागेल म्हणजे? तोपर्यंत जर हळद संपेल, तू असं काय करतोस? आणि शेवटी नाराज होऊन शर्वरी बाय करून फोन ठेवते. तर सारंग हा शर्वरीला म्हणतो की ताई, नको तू मूड खराब करून घेऊन, खरंच ते कामात अडकले असतील, येतील ते. आज हळद आहे तोपर्यंत आपण एन्जॉय करूयात. आणि शर्वरीला घेऊन तो जानकी, ऋषिकेश आणि सुमित्रा, नाना यांच्याजवळ येतो. तर गावातील दोन माणसं हे काही गिफ्ट घेऊन ऋषिकेशच्या हळदीला येतात आणि आपल्या दादाची हळद आहे, आपण येणार नाही असे कसे? तेवढ्यात संभा म्हणतो की अहो दादा, ह्या हातांनी तुम्हाला हळद लावली तर चालेल का? तर ऋषिकेश म्हणतो की अरे दादा, असे काय बोलतो? हे तर तुमचे अन्नदात्याचे हात आहेत आणि आमच्या घरामध्ये सर्वात मानाचा माणूस कोण? तर शेतकरी. तुम्ही तर देव आहात, म्हणून तर खास मी तुम्हाला हळदीसाठी बोलावले. तर ते दोघे सुद्धा खूप खुश होतात आणि जानकीला बोलावून ते त्यांचे पाया पडतात. तेव्हा खूप छान असा आशीर्वाद ते जानकी आणि ऋषिकेशला तर देतातच, परंतु सुमित्रा आणि नानासाहेब यांना म्हणतात की खरंच तुम्ही तुमच्या मुलाला आणि सुनेला खूप छान असे संस्कार तर दिलेच. ऋषिकेश दादांना तर मान सन्मान पुरस्कार इतकं काही मिळून सुद्धा त्यांचे पाय तर जमिनीवरच आहे, म्हणजे त्यांना कोणताही गर्व नाही. ऋषिकेश, देव तुझे कल्याण करो. तेव्हा ऋषिकेश खूप मोठ्या मनाने तात्यांना आणि संभाला बसायला सांगतात. शर्वरी मात्र विक्रांतची वाटच बघत असते. त्यानंतर गावातील काही बायका आपल्या डोक्यावर जे पदर घ्यायचा प्रथा असते त्याप्रमाणे डोक्यावर पदर घेऊन आतमध्ये येतात आणि सुमित्राला म्हणतात की आम्हाला सुद्धा ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांना हळद लावायची आहे. आणि त्यामध्ये आपली अवंतिका सुद्धा ही त्या बायकांचा वेश घेऊन आणि डोक्यावर पदर घेऊन त्यामध्ये आलेली असते. आणि जानकी ऋषिकेश हळद लावण्यासाठी पाट्यावर बसतात. तर सर्व बायका एक एक करून जानकी आणि ऋषिकेशला हळद लावतात. सर्वजण खूप खुश होत असतात. त्यानंतर अवंतिका ही जानकीला हळद लावण्यासाठी येते, परंतु जानकीला काहीतरी हुरूर मात्र वाटते आणि त्यानंतर अवंतिका ही ऋषिकेशला सुद्धा हळद लावते. आणि त्याच वेळेस जानकीच्या डोळ्यामध्ये थोडीशी हळद गेलेली असते, म्हणून जानकी जोरात आई ग असे ओरडते आणि तिच्या डोळा ती चोळत असते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की अगं जानकी, काय झाली? जानकी म्हणते की काही नाही आणि आलेच मी, म्हणून ती आपल्या रूममध्ये जाते. तर लगेच अवंतिकाला सुद्धा हे समजते आणि अवंतिका सुद्धा जानकीच्या मागे रूमकडे जाते. तेव्हा जानकी रूममध्ये आपल्या चेहऱ्याची हळद पुसून फ्रेश होऊन आपला चेहरा पुसत असते आणि तेवढ्यात अवंतिका आतमध्ये येते आणि जानकी वहिनी असे म्हणते. आणि तर जानकी म्हणते की कोण? आणि अवंतिका तू. आणि दोघी प्रेमाने एकमेकींना मिठी मारतात. तेव्हा जानकी विचारते की अगं तू कशी आली? तर अवंतिका म्हणते की हो, हा सर्व खटापट तुम्हाला हळद लावण्यासाठीच. तेव्हा जानकी ही अवंतिकेच्या हाताला हळद पाहते आणि विचारते की अवंतिका, काय तुझ्या हाताला हळद? तुम्हाला हळद लावली? तेव्हा अवंतिका खूप खुश हो म्हणते. तर अवंतिका ज्या बायकांसोबत हळद लावण्यासाठी आलेली असते तर त्या बायका निघून जातात. तर सुमित्रा ही विचारत असते की जानकी कुठे गेली? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आई, ती मगाशी वरती गेली होती, अजून आली नाही का? तेव्हा सुमित्रा लगेच ऐश्वर्याला म्हणते की तू जा आणि जानकीला जरा घेऊन ये. तर ऐश्वर्या म्हणते की हो हो.
त्यानंतर रूममध्ये अवंतिका ही जानकीला म्हणत असते की आमच्या लग्नासाठी तुम्ही किती युक्त्या केल्या होत्या, शेवटी आईंना सुद्धा तुम्ही आमच्या लग्नासाठी घेऊन आल्या होत्या आणि खरं सांगायचं तर तुमच्यामुळे आमचं लग्न हे नीट निर्विघ्नपणे पार पडले आणि आज ऋषिकेश दादा आणि तुमचे लग्न आहे। मान्य आहे की आम्हाला आमंत्रण नाही, पण काय झाले आम्ही तर शुभेच्छा देण्यासाठी येऊ तर शकतो ना, म्हणून मी ठरवले होते की काही झाले तरी मी तुम्हाला भेटणारच। वहिनी, आम्ही या घराला आणि सर्व घरातील माणसांना खूप मिस करतो। सौमित्र आणि आमच्या सुखदुःखात नेहमी तुम्ही आम्हाला सपोर्ट केले, नेहमी वहिनी तुम्ही आमच्या पाठीशी होतात आणि आज तुमच्या आनंदाचा इतका मोठा क्षण आहे तर आम्ही सहभागी का होणार नाही, म्हणून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आले। आणि वहिनी, ऋषिकेश दादा आणि तुम्हाला खरंच लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा। तेव्हा जानकी खूप खुश होऊन थँक्यू बोलते आणि त्याच वेळेस ऐश्वर्या जानकीला बोलवण्यासाठी वर येत असते। आजी लगेच घाईने ऐश्वर्याच्या हाताला धरते आणि तिला रूममध्ये ओढते। तर ऐश्वर्या म्हणते की आजी हे काय करता। आजी दरवाजा लावून घेते आणि ऐश्वर्या आजीला म्हणते की आजी तुमचे हे सर्व काय चालले, खरंच मी किती घाबरले होते। तेव्हा आजी म्हणते की अगं तू जानकीला घाबरायला निघाली होतीस, मग तू कशाला घाबरशील। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की पण हे असे, तर आजी म्हणते की हे बघ मला खरंच काहीच कळत नाही, सर्वत्र बायका फिरतात आणि काय होते काय घडते हे काहीच कळत नाही, म्हणून मी तुला विचारले की आपल्या कामाचे काय झाले ते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी अहो सर्व काही व्यवस्थित घडते, तुम्ही नका इतके टेन्शन घेऊ, ऑलरेडी मी जानकीच्या डोक्यामध्ये भुंगा तर लावूनच दिला, मग घडेल काहीतरी, तुम्ही इतके टेन्शन घेऊ नका आणि आज नक्कीच काहीतरी होणार, तुम्ही इतकी काळजी करू नका। आणि हेच पहा, तुम्ही जर असे दार लावून मला आतमध्ये बोलावले आणि आपण असे कुजबुज करत बसलो, हे जर कोणी बघितले तर आपल्यावर उगाच कोणाला तरी डाऊट येईल, त्यामुळे आता मी बाहेर जाते, तुम्ही लगेच माझ्या मागे येऊ नका। आजी म्हणते की हो, तर ऐश्वर्या म्हणते की जाऊ ना, तर आजी म्हणते की हो हो आणि ऐश्वर्या लगेच रूम मधून बाहेर येऊन ती जानकीच्या रूमकडे येते आणि आजीला म्हणते की नंतर या। तेव्हा ऐश्वर्या जानकीच्या रूमकडे येऊन दरवाजा वाजवत असते की जानकी वहिनी। तेव्हा अवंतिका आणि जानकी गप्पा करता करता ऐश्वर्या आली तिला बोलवण्यासाठी, म्हणून खूपच घाबरतात। ऐश्वर्या ओरडत असते की जानकी वहिनी मी आहे, दरवाजा उघडा। तर जानकी ही ऐश्वर्याला पाहून तर खूप घाबरते आणि अवंतिकाला म्हणते की तुला येथे येताना कोणी पाहिलं तर नाही ना, तर अवंतिका नाही म्हणते। अवंतिका म्हणते की आता वहिनी काय करायचे, तर जानकी म्हणते की आता आपल्याकडे फक्त एकच उपाय आहे की तुला इथून पळून जावे लागेल। तर अवंतिका विचारते की कसे, तर ऐश्वर्या ही दरवाजा उघडा वहिनी असे म्हणत असते। अवंतिका म्हणते की मी बाहेर पळून कशी जाणार, कारण बाहेर तर ऐश्वर्या उभी आहे। तेव्हा जानकी म्हणते की शांत हो आणि त्याच वेळेस अवंतिका आणि सौमित्र यांनी जे गिफ्ट पाठवलेले असते तर अवंतिका ते जानकीच्या हातात देते आणि अवंतिका लगेच त्या दरवाजाच्या मागे जाऊन लपते आणि जानकी दरवाजा उघडते। तर ऐश्वर्या म्हणते की वहिनी काय झाले, मी केव्हाची आवाज देते, दरवाजा ठोठावते, परंतु तुम्ही दरवाजा इतका उघडण्यासाठी उशीर का केलात, काय झाले होते। जानकी म्हणते की अगं मी वॉशरूममध्ये होते आणि जानकीचे लक्ष अवंतिकाकडेच असते आणि ती खूप घाबरलेली असते। तेव्हा ऐश्वर्या विचारते की वहिनी काय झाले, तुमचे लक्ष तिकडेच का आहे सारखे, कुणी आहे का तिकडे। तेव्हा जानकी म्हणते की नाही ग, कोण कसेला असेल। आणि ऐश्वर्या म्हणते की चला वहिनी सर्वजण बाहेर तुमची वाट बघतात आणि आईंनी तुम्हाला बोलावले। आणि ऐश्वर्या जानकीला हाताला धरून बाहेर घेऊन जाते आणि तिचे लक्ष मागेच असते, दरवाजा मात्र लावून घेते। तर अवंतिका ही खूप घाबरलेली दिसते। तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी तुमच्या दोघांना ओवाळायची, तुमची दृष्ट काढायची। तर ऐश्वर्या लगेच औषधाचे ताट घेऊन येते आणि सुमित्रा ते दोघांना मस्त ओवाळून त्यांची दृष्ट काढते आणि ऐश्वर्या ही आजीला खुणावत असते, परंतु आजी शेजारी सारंग असतो। सारंगला वाटतं की मलाच काहीतरी ऐश्वर्याला म्हणायचे असेल, म्हणून सारंग सुद्धा तुला खुणावून काय असे विचारत असतो। तेव्हा ऐश्वर्या ही आजीजवळ येते आणि सारंगला म्हणते की अहो मी तुमच्याशी नाही बोलत, बरोबर मला बोलायचे, मी केव्हाची आजीला खुणावते। तेव्हा आजीला हाताला धरून ऐश्वर्या बाहेर घेऊन जाते। तेव्हा जानकीचे लक्ष त्या दोघींकडे जाते आणि जानकीला सुद्धा खूप धक्का बसतो। ऐश्वर्या आजीला म्हणते की मला तुमच्याशी बोलायचे। तर आजी म्हणते की अगं काय काय झाले आणि काय ग त्या जानकीचा बँड बाजा तू वाजवला की नाही असे विचारते। तर ऐश्वर्या म्हणते आणि आजी नाही, तिकडे काहीतरी वेगळेच घडते, कारण त्या जानकीच्या रूममध्ये कोणीतरी होते आणि ती केव्हापासून दारच उघडत नव्हती। तेव्हा आजी म्हणते की हो मला सुद्धा तेच वाटले होते, जाताना 5 बायका होत्या आणि येताना 4च बायका होत्या, मग 5वी बाई गेली कुठे आणि होती तरी कोणती। मला थोडेसे नवल तर वाटले की ऐश्वर्या तुझा
काहीतरी प्लॅन तर नाही ना यामध्ये? ऐश्वर्या वैतागून म्हणते की नाही ना आजी, उलट माझा जो प्लॅन आहे त्यात कोणी खोटा घडायला आले की काय हे बघायला हवे ना आपण. आणि ती 5वी मुलगी कोण आहे हे आपल्याला शोधून काढावेच लागेल. तर आजी म्हणते की हो, शोधावे तर लागेलच, मग चल लगेच सुरुवात करूयात. म्हणून त्या दोघी लगेच रूमकडे येत असतात. तर अवंतिका विचार करत असते की आता मी इथून खाली कशी जाऊ, आणि या बंगल्यातून तर बाहेर पडणे तर खूप इम्पॉसिबलच आहे. आणि जर नाना आले तर अवंतिका काहीतरी कर, म्हणून नेमकं काय करावे याचा अवंतिका विचारच करत असते. आणि जानकीचे लक्ष त्या दोघींकडे जाते म्हणून जानकी लगेच उठायला लागते. तर ऋषिकेश लगेच जानकीचा हात धरतो आणि तू अशी मध्येच का उठते, कुठे निघालीस असे विचारतो. आणि त्याच वेळेस अवंतिका ही कुठे जाऊ याचा विचार करत असतानाच ती ऐश्वर्याचा आवाज ऐकते की ऐश्वर्या आजीला म्हटलेली असते की आजी या रूम मध्ये, आणि दरवाजा उघडून त्या आतमध्ये येतात तर तेथे कोणीच नसते. तेव्हा आजी म्हणते की अगं ऐश्वर्या, येथे तर कोणीच नाही, मग तू असे का म्हणत होती? तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की नाही आजी, येथे नक्की कोणीतरी होते, कारण मी येथे जेव्हा जानकीला बोलवण्यासाठी आले तर जानकी वहिनीने लवकर दरवाजा उघडला नाही. नक्की कोणाशी तरी त्या बोलत होत्या. जेव्हा मी आत आले तर त्या माझ्याशी बोलल्या, तेव्हा मला असे जाणवले की त्या नक्की माझ्यापासून काहीतरी लपवतात. म्हणून मी तुम्हाला सांगते की नक्की येथे कोणीतरी उभे होते. आणि त्याच वेळेस अवंतिकाच्या हाताची जी हळद असते ती त्या दरवाजाला लागलेली असते. तर ऐश्वर्या ती हळद आपल्या हातांना घेते आणि हे बघा आजी, ही हळद ओली आहे, म्हणजे येथे नक्की कोणीतरी आले होते. आणि जी कोणी व्यक्ती आली होती ती नक्की जानकी वहिनींना हळद लावण्यासाठी आली होती. आणि तिकडे मी त्या पडद्यामागे पाय पाहिले होते आणि त्या पायात जोडवे होते, म्हणजे ती व्यक्ती नक्की एक बाई होती. आणि अशी कोणती बाई आहे की ती जानकी वहिनीला इतक्या लपून छपून भेटण्यासाठी आली असेल, आणि ती का आली असेल, कोण असेल? तर आजी म्हणते की कोण असेल तर समोर अवंतिकाने जे जानकीला गिफ्ट दिलेले असते तर ते बेडवरच असते. आजी म्हणते की हे गिफ्ट तर खूप महाग दिसते. ऐश्वर्या आपल्या मनात विचार करते की हे गिफ्ट नाही, एक संधी आहे. त्यावर इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते की मी आले वॉशरूमला जाऊन, आणि लगेच ती आतमध्ये येते. जानकी रूम मध्ये येते आणि दरवाजा लावून घेते आणि अवंतिका असे म्हणते तर अवंतिका तेथेच असते. तेव्हा जानकी म्हणते की अगं अवंतिका, खरंच सर्व काही अगदी ठीक आहे खाली, पण सॉरी तुला जावे लागेल, कारण तू मला इथे भेटण्यासाठी आली, खूप बरे वाटले, आणि ते पण इतकी मोठी रिस्क घेऊन. पण आता आणखीन रिस्क नाही घेता येणार, कोणी बघितले तर खूप प्रॉब्लेम होईल. तुला येथून निघावे लागेल आणि त्यासाठी एकच रस्ता आहे की खिडकीतून खाली उतरून जावे लागेल मागच्या अंगणाने. आणि सॉरी, मला माफ कर, मी तुला असे पाठवते म्हणून. आणि जानकी खिडकी उघडते तर इकडे सारंग ऋषिकेशला म्हणतो की दादा अरे चल, तुला भेटण्यासाठी गावातील काही माणसे आलीत. तर रूम मध्ये जानकी अवंतिकला म्हणते की खाली शिडी आहे, जपून उतर आणि कोणी बघणार नाही याची तू काळजी घे. तेव्हा अवंतिका जानकीच्या पाया पडते आणि दोघी एकमेकींना परत प्रेमाने मिठी मारतात. जानकीचे डोळे भरून येतात आणि सौमित्र भाऊजींना विचारले ते सांग, त्यांना आम्ही खरंच खूप मिस करतो असे म्हणते. घरी पोहोचल्यानंतर अवंतिका तू फोन मेसेज कर. तर बाहेर ऋषिकेश येतो आणि काही माणसं हे त्यांना भेटण्यासाठी आलेले असतात. तेव्हा ते फुलांचा गुच्छ देऊन ऋषिकेशला म्हणतात की नमस्कार, आणि धनाजीरावांनी तुम्हाला हे पाठवले. आणि ऋषिकेश त्यांना हात जोडून नमस्कार करतो आणि त्यांना धन्यवाद सांगा असे म्हणतो. आणि त्याच वेळेस अवंतिका ही शिडी उतरून खाली येत असते आणि ऋषिकेशचे तिच्याकडे लक्ष जाते. तेव्हा ऋषिकेश जोराने ओरडतो की कोण आहे तिकडे. तर अवंतिका खूपच घाबरते आणि अवंतिका घाबरतच तेथून पळून जाते. तर ऋषिकेश विचार करतो ही ती मला फोन करणारी बाई तर नसेल ना. आणि तेवढ्यात जानकी खिडकी लावून घेते. ऋषिकेश विचार करतो की जानकी, आणि लगेच रूम मध्ये येतो आणि जानकी असं बोलून तो दरवाजा ठोठावतो. ऋषिकेश लगेच दरवाजा लावून घेऊन जानकीला विचारतो की आता इथे कोणी आले होते का? मी एका बाईला इथून जाताना पाहिले, ती समोरून तर गेली नाही, आणि तू खिडकी लावताना मी तुला पाहिले, कोण होती ती बाई जानकी? तेव्हा जानकी म्हणते की ऋषिकेश, ती अवंतिका होती. ऋषिकेशला सुद्धा अवंतिका आली हे पाहून आनंद होतो. तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश, ती आपल्याला हळद लावण्यासाठी आली होती, आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी. इतकी मोठी रिस्क तिने आपल्यासाठीच घेतली, यालाच म्हणतात की नाती जपणं. आणि खरं तर सौमित्र भाऊजींसाठी आणि अवंतिकासाठी या घराची दारं कायमची बंद झालीत, पण तिने ते मनावर घेतले नाही. पण आपल्याला शुभेच्छा देणे हे तिला जास्त महत्वाचे वाटले, म्हणून नानांना कळू नये म्हणून मी तिला असे पाठवले. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सुमित्रा ही ऋषिकेश आणि जानकीला सांगत असते की तुम्हाला आता हळद लागली, त्यामुळे घराबाहेर मात्र पडायचे नाही.
त्यानंतर इकडे ऐश्वर्या आजीला सांगते की ज्या साजूचा संसार पणाला लागला तो वाचवण्यासाठी तिला तर बाहेर पडावीच लागणार। तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला या सर्व बद्दल सांगते आणि तुमच्या जन्माचे सर्व रेकॉर्ड त्या आश्रमातील फाईल मध्ये आहे, काही झाले तरी आपल्याला ती फाईल मिळवावीच लागेल। म्हणून ऋषिकेश आणि जानकी रात्री गुपचूप आश्रमात येतात आणि ती फाईल मिळवतात आणि ती फाईल ते चेकच करत असतात तर दरवाजा उघडून पोलीस आतमध्ये येतात आणि इन्स्पेक्टर असतात तर ते आबोलीमधील अंकुश शिंदे आणि ऋषिकेशला म्हणतात की यू आर अंडर अरेस्ट ऋषिकेश। जानकी बहिणी तुम्ही, तर अंकुश त्यांना पाहून तर हा धक्काच बसतो। तेव्हा आता शेवटी ऋषिकेश आणि जानकीने ती फाईल तर मिळवलीच असते, तर अंकुश आता यातून त्यांची सुटका सुद्धा करून त्यांना घरी कसे घेऊन जातो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।